नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे संभाजीनगर मनपासाठी स्वच्छता निरीक्षक जी भरती होणार आहे त्या भरतीसाठी सिलेबस। तर हा सिलेबस शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला। बघा, या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप असणार आहे मराठी 15, इंग्रजी 15, जीके 15 आणि मेन या ठिकाणी 60 प्रश्न आहेत आणि तांत्रिक घटक 40 प्रश्न 80 गुण। तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पेपर होणार आहे तुमचा, की जो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सोडू शकता। तसंच याच्यासाठी आपली स्वच्छता निरीक्षकची या ठिकाणी स्पेशल बॅच सुद्धा आहे। तर त्याच्यामध्ये तुमचे मुख्य 5 घटकावर या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास होणार आहे। तर हा सिलेबस या ठिकाणी आहे। पहिला घटक आहे सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व्यवस्थापन, पर्यावरण, संगणक ज्ञान आणि महाराष्ट्रातील नागरी प्रशासनाचं ज्ञान। तर या ठिकाणी कोणकोणते सब पॉइंट आहेत हे सगळे पॉइंट तुम्ही अभ्यास करायचे आहेत, याच्याशिवाय तुम्हाला प्रश्न येणार नाही। पहिला आहे सार्वजनिक आरोग्यामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्था संरचना, स्थानिक नागरिक संस्थांमधील आरोग्य विभागाच्या जबाबदाऱ्या यांचे कायदे नियम ते विचारले जातात। नंतर संसर्गजन्य असंसर्गजन्य आजाराचे विज्ञान, आजाराचे प्रसारण नियंत्रण, साथीच्या रोगाचा प्रसार नियंत्रण, जनजागृती, व्यवहार विज्ञान आणि आरोग्य शिक्षण, माता बाल कल्याण, पोषण, लसीकरण। तर हे सगळे टॉपिक या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचे आहेत। जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर मी पर्सनली शिकवणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 80 10 45 77 60। तर याचे आपण स्वच्छता निरीक्षकच्या टेस्ट सिरीज सुद्धा ॲपमध्ये अपलोड केलेले आहेत, किंवा तुम्ही डबल अकॅडमी पुणे ॲपमध्ये जाऊन तिथून सुद्धा बॅच जॉईन करू शकता स्वच्छता निरीक्षक पदाची। तर व्यक्तिगत स्वच्छता, प्रथमोपचार, जनसंख्या जनसांख्यिक विज्ञान म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या, MMR रेट, मदर मॉर्टिलिटी रेट, TFR रेट जे आहे, फर्टिलिटी रेट, हे सगळं त्या ठिकाणी आहे। जन्म मृत्यू कायदा आणि महत्त्वपूर्ण सांख्यिकी, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, नंतर राष्ट्रीय आरोग्य विचार सांख्यिकी माहिती, महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायत जो नियम आहे यातील आरोग्य आणि स्वच्छताविषयी महत्त्वाच्या तरतुदी। हा पूर्ण कायद्याचा, या कायद्याचा फक्त जो पार्ट आहे तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे। लक्षात ठेवा, हा कायदा खूप मोठा, एवढं पुस्तकच आहे। पर्यावरण संवर्धन, सफाई कर्मचारी यांना आवश्यक सुरक्षा हाताळणे, साधने आणि त्याची हाताळणी। नंतर स्वच्छता व्यवस्थापन दुसरा टॉपिक आहे, ज्यामध्ये स्वच्छता निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या, घनकचरा व्यवस्थापन नियम जो 2016 चे आहेत। नंतर आहे जैविक कचरा, त्याचं व्यवस्थापन, त्याचं मॅनेजमेंट, त्याचे प्रकार उपप्रकार, स्वच्छ भारत अभियान, SBM, शहर स्वच्छता आराखडा, मलजलाचे व्यवस्थापन, शौचालयाचे प्रकार, कोणकोणत्या प्रकारचे शौचालय आहेत त्याचे प्रकार वगैरे, यात्रा शिबिर दरम्यान जे स्वच्छता करायची असते त्याची माहिती, कचऱ्याचे वीज स्रोताचं नियोजन संकलन, ई कचरा, गार्डन वेस्ट, घरगुती कचरा, बांधकाम कचरा यांचं पूर्ण वर्गीकरण, त्याची माहिती, त्याची प्रक्रिया। सर्वात महत्त्वाचा आहे ओला कचरा जिरवणे तंत्रज्ञान, कचरा C&D, हाताने मैला उचलणाऱ्या कामगाराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे, त्यांचे पुनर्वसन अधिनियम मॅन्युअल या ठिकाणी। नंतर घरगुती कचरा व्यवस्थापन, होम कंपोस्टिंग, उन्हाळा आणि भटकी जे कुत्रे आहेत त्यांचं व्यवस्थापन, त्याचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे। नंतर पर्यावरण, महत्त्वाचे पर्यावरण विषयक कायदे जे काय असतील, सगळे कायदे, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा, असे खूप सारे खाण कायदा, सगळे कायदे आहेत। नंतर पर्यावरणाचा स्थितीचा लेटेस्ट अहवाल जो 2025 ला आलेला आहे। नंतर याच्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स AQI विचारलं जातं की कोणतं शहर जास्त प्रदूषण वगैरे आहे ते सगळं। महाराष्ट्र केंद्रीय CPCB सेंट्रल पोल्युशन बोर्ड त्याची माहिती, महाराष्ट्राचं भारताचं NGT या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कधी सुरू झालेला आहे, 2010 ला जो ऍक्ट आहे त्याच्यानुसार त्याची माहिती। नंतर संगणक तंत्रज्ञान हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। भौगोलिक माहिती GIS, जिओ टॅगिंग, नंतर मासिक अहवाल MIS, QR कोड त्याचे प्रकार, RFID जे चिप लावतो आपण त्या ठिकाणी ती चिप। नंतर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता AI, ड्रोन, रोबोटिक्स आणि शेवटी आहे महाराष्ट्राचं नागरी प्रशासनाचं ज्ञान। तर हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक्सचा तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। याच्यावर 40 प्रश्न 80 गुण येणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लाईक करा, चॅनल फॉलो करा आणि याच्यासाठी तुम्ही डबल अकॅडमी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये ई-बुक मध्ये जाऊन तुम्ही स्वच्छता निरीक्षकचं नोट्स किंवा टेस्ट सिरीजच्या सोल्युशन सहित आहेत त्या ठिकाणी काही टाकलेले आहेत, काही टाकायचं त्या ठिकाणी चालू आहे, त्या तुम्ही सोडवू शकता, म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता। वेगवेगळ्या महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा आहे। तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनल फॉलो करा। थँक्यू, धन्यवाद।